संपूर्ण नागपूर शहरामध्ये एक आनंदाचं वातावरण खरं तर पाहायला मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा असणार आहे। मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्त खरं तर आज त्यांचा दौरा होणार आहे आणि ठिकठिकाणी जे आहे त्यांच्या आज भेटी असणार आहे। सर्वात पहिले ते जे कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। रेशीम बागेत जाणार आहे, जिथे हेडगेवार स्मृती भवन मंदिरात भेट देतील। त्यानंतर दीक्षाभूमी येथे ते जाणार आहे आणि महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे तो जो आहे माधव नेत्रालयामध्ये जे आहे नवीन विस्तारित इमारतीचं भूमिपूजन होणार आहे, त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्यानंतर ते जे आहे सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीमध्ये जाणार आहे। एकंदर आज नागपूर शहरामध्ये सकाळपासूनच एक वेगळं आनंदाचं वातावरण खरं तर पाहायला मिळतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी याच मार्गाने जे आहे माधव नेत्रालयाकडे जाणार आहे, त्यामुळे पोलिसांचा कसा चोख बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे तो पाहायला मिळतो। पूर्णतः रस्त्यांना जे आहे ते बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे आणि ठिकठिकाणी पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो अशाच पद्धतीने तैनात करण्यात आहे। आज संपूर्ण शहरामध्ये जवळपास 5000 पोलीस कर्मचाऱ्यांची जे आहे एक छावणीचं स्वरूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आहे। सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते एकाच मंचावर माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर जो आहे संघ परिवाराचा जो कार्यक्रम आहे हा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम मानला जात आहे। एकीकडे संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि देशाचे पंतप्रधान असलेला स्वयंसेवक नागपुरात येतो आहे, त्यामुळे एक वेगळी तयारी जी आहे ते नागपुरात पाहायला मिळते। ठिकठिकाणी बॅनर लावलेले आहे, हिंदू नववर्षाचं स्वागत अशा पद्धतीचे बॅनर आहे, मोदींचं स्वागत अशा पद्धतीचे बॅनर जे आहे ते शहरभर पाहायला मिळत आहे। अनेकांना जो आहे कार्यकर्त्यांमध्ये आनंद पाहायला मिळतो। स्थानिक नागरिक सुद्धा आहे, त्यांना काय आनंद आहे, काय सांगाल, काय आनंद वाटतो? या देशाचे जे आपले सर्वात शक्तिशाली नेते आणि पूर्ण जगाचे बलवान नेते माननीय आणि भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आज गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी आपल्या नागपूरमध्ये येणार आहेत। त्यासाठी प्रत्येक घराघरामध्ये गुढीपाडवा जो हा सण आहे तो अतिशय आनंदाने साजरा होणार आहे आणि सर्व लोक नरेंद्र मोदीजींच्या स्वागतासाठी पूर्ण मंडळी तयार आहे। सर्वत्र अशाच पद्धतीने जे आहे ते स्वागत केलं जाणार आहे। अनेक ठिकाणी गुढ्या उभारल्या जाणार आहे। मात्र सुरक्षेच्या अनुषंगाने जे सगळ्या शहरांमध्ये आपल्याला भगवे जे रंगाचे आहे कापड लावलेला पाहायला मिळतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बॅनर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। एक आहे तो सेफ आहे अशा पद्धतीचे बॅनर जे आहे ते शहरामध्ये लक्ष वेधून घेत आहे। मोदी है तो मुमकिन है अशा पद्धतीचे बॅनर जे आहे ते लागलेले आहे। त्यामुळे एकंदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करताना भाजपमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो आणि 47 ठिकाणी अशाच पद्धतीने स्वागताची तयारी करण्यात आली आहे आणि मोदी है तो मुमकिन है एक है तो सेफ है हे बॅनर मात्र लक्ष वेधून घेत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।